भारत एकीकडे विश्वगुरू आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न पाहत असताना महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची काळीच पिळवटून टाकणारी माहिती आता समोर आली। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थातच जानेवारी महिन्यात शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला। बीड जिल्ह्यातच जानेवारीत 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात 256 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं। याशिवाय विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही काहीशी अशीच अवस्था आहे। ही आकडेवारी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं वास्तव दाखवते। सततची नापिकी, वाढतं उत्पादन खर्च, खाजगी सावकार, बँकांचं कर्ज, बाजारभावातील अस्थिरता तसंच अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेलं प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत। राज्यात कुठे कुठे शेतकरी आत्महत्या झाल्यात त्यावर एक नजर टाकूया। विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आकडेवारी पाहायला मिळते। यवतमाळमध्ये 22, अमरावतीमध्ये 16, वाशिममध्ये 8, बुलढाण्यामध्ये 2, अकोल्यामध्ये 7, तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात 24, संभाजीनगरमध्ये 20, नांदेडमध्ये 11, परभणीमध्ये 2, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 15 आणि पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्येचं हे सगळं प्रमाण आहे। 256 जणांनी आपलं जीवन संपवलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या जंजाळ यांच्या नावाची भाजप खासदार अतुल सावेंकडून घोषणा, तर पत्रकार परिषदेकडे संजय शिरसाट यांची पाठ। नाराज नगरसेवकांसोबत शिरसाट यांची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेची नाशिक महापालिकेत शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवारांची शिवसेनेसोबत युती, राजकीय चर्चांना उधाण। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्यता। 1.25 वर्ष महापौरपद द्या, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। किशोर जोरगेवार यांचा दावा। खासदारांना घाबरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक नंबर 1। कसली 56 इंचाची छाती, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, तर देशासाठी संजय राऊतांचं योगदान काय, नवनाथ बन यांचा पलटवार। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काही नेते राजकारण करतात, टीका करणं बंद करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावडे यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।